तुमचे विचार सकारात्मक व्हावेत याकरता हे 7 उपाय करा. सकारात्मक विचार करणे आणि ते आचरणात आणणे ही आपल्या आयुष्याची मोठी संपत्ती आहे. एक यशस्वी व्यक्तीने त्याच्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी नेहमी सकारात्मक राहणे गरजेचे आहे. कारण जेव्हा तुम्ही सकारात्मक असता तेव्हाच तुम्ही यशाला गवसणी घालू शकता. तुम्ही पुरुष आहात म्हटल्यावर सकारात्मकता खूप आवश्यक आहे असे बिलकुल नाही. स्त्री असो किंवा पुरुष सर्वांनी सकारात्मक राहायला हवं. सकारात्मक विचार करायला हवेत. सकारात्मक विचार हे फक्त तुमच्या करिअरसाठी नाही तर तुमच्या कुटुंबासाठी, समाजासाठी अतिशय गरजेचे आहेत. जे लोक नकारात्मक विचार करतात त्यांच्या आसपास नेहमी नकारात्मक वातावरण असते. याचा परिणाम त्यांच्या समवेत इतरांवरही होत असतो. नकारात्मक विचार तुम्हाला मानसिकरित्या नुकसान पोहोचवण्याचे काम करतात. तुमचे विचार सकारात्मक व्हावेत यासाठी काही पद्धती किंवा काही उपाय आजच्या या आर्टिकलमधून जाणून घेऊयात. आजच्या धकाधकीच्या जीवनात पुरुष अनेकदा अस्वस्थ होतात. त्यांचे व्यस्त आयुष्य त्यांना केवळ आयुष्यात पुढे जाण्याचे संकेत देत असते. या व्यतिरिक्त त्यांच्या हातात नेहमी असलेली इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स त्यांना विविध डिजिटल दिशांकडे घेऊन जात असतात. तिथे आंतरिक शांती त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते. हे वास्तव खरे तर अनेक पुरुषांच्या बाबतीत घडताना दिसते. त्यामुळे सकारात्मकता ही प्रत्येकासाठीच महत्त्वाची आहे. त्यासाठी आपण सर्वांनीच आजूबाजूला नेहमी सकारात्मकता ठेवली पाहिजे. ती विचारात आणि आचरणात आणली पाहिजे. सकारात्मकतेची ताकद जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जगातील कोणत्याही संकटांचा सामना अगदी सहजपणे करू शकाल. चला तर मग अशा काही उपायांबद्दल किंवा पद्धतींबद्दल जाणून घेऊयात की ज्याद्वारे तुम्ही सकारात्मक राहू शकाल. 1. मेडिटेशन आहे गरजेचे. चांगल्या नियोजनासह आणि योग्य वेळेचा तुम्ही चांगला वापर करण्यासाठी मेडिटेशन अर्थात ध्यान करणे हा अतिशय चांगला मार्ग आहे. ध्यान तुम्हाला एकाग्र होण्यास आणि तुमची स्मरणशक्ती वाढवण्यामध्ये मदत करेल. तुमचे कुटुंब, तुमचा जोडीदार, मुले, मित्रमंडळी प्रत्येकजण आनंदी राहू शकतात. मात्र यासाठी त्यांना योग्य वातावरण आणि अनुकूल परिस्थिती निर्माण करावी लागेल. योग्य विचार आणि योग्य नियोजन केले तर यश मिळेल. तसेच तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करावे लागेल. त्यामुळे ध्यान करणे गरजेचे आहे. ध्यान केल्याने तुम्ही नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता. 2. दृष्टिकोन बदला. पुरुषांनी जर त्यांचा दृष्टिकोन बदलला तर अनेक अडचणींना ते सहजपणे मात देऊ शकतात. तुमचा आनंद आणि दुःख हे तुमच्या दृष्टिकोनाशी निगडीत असतात. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीत नकारात्मक विचार करत असाल तर याचा परिणाम फक्त तुमच्यावरच नाही तर आसपासच्या वातावरणावरही होत असतो. जगात असे कित्येक लोक आहेत जे कितीही कठीण परिस्थिती आली तरी देखील नेहमीच हसतमुखाने त्यांचा सामना करत असतात. यासोबतच काही असेही लोक तुम्हाला भेटतील की त्यांच्याकडे सगळं काही आहे मात्र तरीही ते दुःखी आहेत. त्यामुळे तुम्हाला ठरवायचे आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहात, सोप्या की कठीण. 3. आरोग्याकडे लक्ष द्या. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येक माणूस व्यस्त आहे आणि कदाचित ते इतके व्यस्त आहेत की त्यांना स्वतःसाठी वेळ नाही. या कारणामुळे त्यांचे वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ दोन्हींचे एकत्रीकरण झाले आहे. याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो. तुम्ही खरंच इतके खुश आहात का जितके खुश तुम्ही असायला हवेत? नाही ना? आपण सर्वजण इतके बिझी झालो आहोत की स्वतःच्या आनंदाविषयी विचार करणे आपण विसरून गेलो आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या स्वतःची काळजी घेणे, आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून थोडासा तरी वेळ स्वतःसाठी काढा. हा वेळ केवळ तुमचाच असेल आणि तुमच्यासाठीच असेल. तुमचे सकारात्मक विचार हे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. आठवड्यातील कोणत्याही एका दिवसाची निवड स्वतःसाठी करा आणि त्या दिवशी व्यायामाकडे आणि फिटनेसकडे लक्ष द्या. अशा प्रकारे तुम्ही बिझी शेड्यूलमधून वेळ काढून स्वतःला फिट ठेवू शकता. नंबर 4. हेल्दी डाएट घ्या.
या प्रश्नाचे उत्तर आहे हो. हेल्दी डाएटमुळे तुमच्या शरीराचा विकास होतो. हेल्दी डाएटमुळे आपल्या आरोग्याला विविध प्रकारचे पोषण तत्वे मिळतात, जसे की कार्बोदके, प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे इत्यादी. जेव्हा ही सर्व पोषण तत्वे तुमच्या शरीरामध्ये पोहोचतील, तेव्हा तुमचे आरोग्यही चांगले राहील. चांगले आरोग्य म्हणजे अभिनेत्यासारखे सिक्स पॅक नव्हे किंवा अभिनेत्रीसारखी झिरो फिगर नाही. जेव्हा तुमचे शरीर हेल्दी राहील, तेव्हा तुमचा मेंदूही हेल्दी राहील आणि हेल्दी मेंदूमध्ये चांगले विचार येतील आणि तुम्ही सकारात्मक विचार करू शकाल. 5. हेल्दी लाईफस्टाईल स्वीकारा. निरोगी राहण्यासाठी पुरुषांनी निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करणे हे आवश्यक आहे. तसे पाहिले तर पुरुष असो किंवा महिला दोघांनीही वेळेवर झोपणे, सकाळी वेळेवर उठणे, व्यायाम आणि मनशांतीसाठी प्राणायाम करणे फायदेशीर आहे. डॉक्टरांच्या मते जे पुरुष रात्री 5 तास किंवा त्यापेक्षा कमी तास झोपतात, त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, शरीराची हालचाल कमी होणे आणि निद्रानाश आदी समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. जर तुमची जीवनशैलीच बिघडली असेल तर तुमची सतत चिडचिड होईल. त्यामुळे तुम्ही तणावग्रस्त व्हाल आणि तुमच्या मनात नकारात्मक विचार डोकावू लागतील. त्यामुळे संपूर्ण झोप घ्या आणि सकारात्मक ॲक्टिव्ह राहा. यामुळे तुमच्या कामामध्ये आणि विचारांमध्ये सकारात्मकता आणि ॲक्टिव्हपणा दिसेल. त्यामुळे तुम्ही तुमची लाईफस्टाईल चांगली ठेवणे हे गरजेचे आहे. सोबतच भरपूर सकारात्मक ऊर्जा ठेवा. 6. सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांना भेटा. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचा तुमच्या विचारांवर परिणाम होत असतो. कधीकधी तुम्ही नोकरी, व्यवसाय किंवा कुटुंबाशी निगडीत काही गोष्टीमुळे नकारात्मक विचार करायला सुरुवात करता. त्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये सकारात्मक विचारांच्या नोट्स वापरा, जेणेकरून तुमची विचारसरणी आणि विचार हे सकारात्मक राहतील आणि तुम्ही लवकर गिव्ह अप करणार नाही. 7. हसत राहा, आनंदी राहा. तुम्ही भलेही तुमच्या आयुष्यात व्यस्त असाल तरी विचार करून बघा की तुमच्या कुटुंबियांना तुम्हाला जर हसताना पाहिले तर त्यांना किती ऊर्जा मिळेल. तुम्हाला असे खुश आणि हसताना बघूनच त्यांना फार आनंद होईल. तुमची एक प्रेमळ अशी स्माईल तुमच्या कामावर, सहकार्यांवर नेहमी चांगला आणि सकारात्मक परिणाम करणारी ठरेल. भलेही मग कितीही नकारात्मकता असू द्या, परंतु तुमची एक गोड स्माईल तुम्हाला सकारात्मक ठेवण्यास सक्षम असेल. जर तुमच्या आयुष्यात आनंद आणि हसणं असेल तर हे जीवन संपूर्ण आहे. आनंदी राहायचे आणि हसत राहायचे. एक शास्त्रीय कारण देखील आहे. तुम्ही जितके आनंदी असाल तितकेच तुमच्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण चांगले असेल. यामुळे तुमचे शरीर निरोगी राहील आणि तुमच्या आजूबाजूला नकारात्मकता डोकावणारही नाही. सकारात्मक ऊर्जा तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरित करेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.